महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। ओ शासकों होश में आओ, ओ शासकों होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो। बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, न्याय तो तुमको देना होगा, पेंशन तुमको देनी होगी, पेंशन तुमको देनी होगी। नहीं लेंगे तो लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे। हमारे हक भूलो मत, भूलो मत। हमारे यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। हम सब एक है, सबका सजग नहीं, घेतल्याशिवाय राहत नाही। हम सब एक है, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन। जोर से बोलो, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। राज्य सरकारला 17 मार्च 2026 रोजी सविस्तर निवेदन देऊन नोटीस देण्यात आली होती की राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत। त्या अनुषंगाने आजचा हा बेमुदत संप सुरू झालेला आहे। आज सकाळी राज्यातील सर्व रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेलेले। सकाळी 7 वाजेपासून संपाला सुरुवात झाली। आता 10 वाजेनंतर सर्व सरकारी संपामध्ये सहभागी झाले। राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय 2023 मध्ये घेतला। अधिवेशनामध्ये घोषणा केली, परंतु त्याबाबतचा GR आणि परिपत्रक अद्यापर्यंत जारी केलेले नाही। म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा तीव्र असंतोष कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला। म्हणून हे आंदोलन आहे। त्यासोबतच मागील 2 वर्षामध्ये 7 वेगवेगळे आंदोलनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केले, परंतु त्याची साधी दखल सुद्धा सरकारने घेतली नाही। म्हणून आजचं हे आंदोलन आहे। प्रमुख मागण्या काय आहे या संपामध्ये? सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, अनुकंप तत्वावर 100% भरती करावी, खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द करण्यात यावं, ही प्रमुख मागणी। वारंवार आपण आंदोलन करताय, परंतु आपल्याला यश येत नाही आणि आजही आंदोलन करताय। जर आपली मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची रूपरेषा काय राहणार? सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी रास्त मागणी आमची आहे। कारण जनतेला वेठीस धरण्याची इच्छा आमची सुद्धा नाही। जनतेचे हाल होतात। अशा परिस्थितीमध्ये सरकारने योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही मागणी केलेली सुधारित पेन्शन योजना जी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आली त्याबाबतचे अध्यादेश पारित करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे। रुग्णसेवेवर परिणाम झाला हे आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो। परंतु त्या रुग्णसेवेचं काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात त्यांचा मोबदला मिळत नसेल, सोयी सुविधाला मिळत नसेल तर ते योग्य परिणाम देऊ शकत नाही। म्हणून हा संप आहे। डॉक्टर देवीदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र।